एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी गेले असता एका 24 वर्षीय आरोपीने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत मुलीवर लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। तौहीद खान समीर खान असे आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे। मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर या भागातील नागरिकांनी आमदार रणधीर सावरकर यांच्या सर्किट हाऊस येथे भेट घेतली। आमदार सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणी तातडीने कारवाई करावी अशी सूचना केली। त्यांनी यावेळी जनतेला शांततेचे आवाहन केले। या प्रकरणानंतर बजरंग दलचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तौहीद याला बेड्या ठोकण्यासाठी एक पथक तयार केले आहे। आरोपींनी यापूर्वीही रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि इतर अनेक ठिकाणी गुन्हे केले असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे। तर आमदार साजिद खान पठाण यांनी सुद्धा आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।